हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार। तर आजची पूजा कशी असणार आहे, काय असणार आहे स्पेशल, नक्की तुम्हाला कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या ठिकाणी आपण मुख्य देवघराची पूजा जी आहे ती करून घेणार आहोत। तर त्याआधी सर्वात आधी काल ठेवलेली जी फुलं आहेत ती आधी काढून घेणार आहोत। तर एक एक करून देवघर जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सर्व फुलं जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर देवघरातील एक एक मूर्ती जी आहे ती आपण या ठिकाणी एका मोठ्या ताटामध्ये काढून ठेवून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक मूर्ती जी आहे ती आपण ठेवून घेणार आहोत। आणि त्यानंतर देवघरातील कपडा जो आहे तो सुद्धा आपण इथे चेंज करून घेणार आहोत। तर सर्वात आधी हा कपडा जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि देवघर छान असं आपल्याला स्वच्छ असं पुसून घेणार आहोत। तर बघू शकता या ठिकाणी देवघर छान स्वच्छ असं पुसून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावरती लाल कपडा जो आहे तो अंथरलेला आहे आणि त्यानंतर इथे एक एक मूर्ती जी आहे ती आपण या स्थानावर जी आहे ती ठेवून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे प्रत्येक देवाला जो आहे तो आपण अष्टगंध जो आहे तो लावून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण मुख्य देवघरातील पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे। या ठिकाणी देवांना जो आहे तो आपण अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एक एक करून फूल जे आहे ते देवांना आपण अर्पण करून घेणार आहोत। आणि मुख्य देवघरातील पूजा झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत श्री महालक्ष्मीची पूजा, कारण की आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आजच असणार आहे देवीचं उद्यापन। त्यामुळे आपण ही पूजा जी आहे या ठिकाणी करून घेतलेली आहे। तर मुख्य देवघरातील पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे। दीप प्रज्वलन या ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे आणि छानशी अशी फुलांची सजावट जी आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे। आणि मुख्य पूजा झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत श्री महालक्ष्मीची पूजा। तर इथे कलश स्थापना जी आहे ते आपल्याला करायचे आहे। तर सर्वात आधी आपण इथे स्वस्तिक काढून घेतलेलं कुंकवाच्या साहाय्याने कुंकवामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकून या ठिकाणी स्वस्तिक जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। त्यावरती हळद कुंकू अक्षता फूल वाहून आपण पाट जो आहे तो ठेवून घेतलेला आहे। पाटावरती या ठिकाणी तांदूळ ठेवलेले आहे। तांदळावरती आपण छान कलर जो आहे तो स्थापन करून घेणार आहोत। कुंकवाच्या उभ्या रेषा ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर कुंकवामध्ये आपण गुलाब पाणी टाकलेलं छानशी त्याची पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आणि कलशामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता सुपारी आणि 1 रुपयाचा कॉईन जो आहे तो टाकायचा आहे। आणि त्यावरती आपल्याला 5 झाडाची 5 प्रकारची पानं जी आहे ती ठेवायची आहे आणि त्यावरती इथे नारळ जो आहे तो ठेवायचा आहे। ते इथे कलशावरती बघू शकता आपण नारळ ठेवून घेतलेला आहे। देवीचा छानसा असा मुखवटा जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि छानशी अशी कलशची स्थापना जी आहे ती या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। आणि देवीला छानसा असं वेणी जो आहे ती इथे लावून घेतलेली आहे। तर बघू शकता छान अशी सुंदर अशी कलश स्थापना जी आहे ती आपली या ठिकाणी झालेली आहे। दीप प्रज्वलन या ठिकाणी आपण करून घेणार आहोत आणि त्यानंतर देवीला इथे हळद कुंकू सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि करणार आहोत आपण पुढची पूजा। तर या ठिकाणी आपण देवीच्या अगदी डाव्या साईडला या ठिकाणी इथे गणपती बाप्पाची मूर्ती आणि आई महालक्ष्मीची मूर्ती जी आहे ती इथे स्थापन करून घेतलेली आहे। मूर्तीच्या खाली आपण थोड्या अक्षता ठेवून मग मूर्ती जी आहे ती स्थापन करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे 5 विड्याची पानं घेतलेली आहे। त्यावरती सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता ज्या आहेत त्या स्थापन करून घ्यायच्या आहेत। प्रत्येक पानावरती 1 रुपयाचा कॉईन जो आहे तो ठेवून घेतलेला आहे। 5 प्रकारचे 5 फळे या ठिकाणी घेतलेले आहे। त्यामध्ये संत्री आहे, पेरू आहे, चिकू आहे, डाळिंब आहे, ही फळं जी आहेत ते आपण ठेवून घेतलेली आणि पानावरती या ठिकाणी आपल्याला फुलं ठेवून घ्यायची आहेत। आणि बघू शकता फुलांनी देवघर जे देवघर आहे, जी पूजा आहे, जी कलश स्थापना आपण या ठिकाणी केलेली ती ते या ठिकाणी फुलांनी जी आहे फुलांची सजावट या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। तर बघू शकता छानशी अशी पूजा जी आहे ती आपली संपन्न होत आलेली आहे। आणि त्यानंतर आपण करणार आहोत उंबरठ्याची पूजा। ते उंबरठ्यावरती थोडंसं पाणी जे आहे ते आपण शिंपडून घेतलेलं आहे। त्यानंतर कपड्याच्या साहाय्याने हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे गौरीसुद्धा इथे जाळून घेतलेली आहे, कारण की आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे म्हणून आपण करणार आहोत। थोडंसं धुपारात इथे हळद घेतलेली आहे। हळदीमध्ये इथे गुलाब पाणी आणि थोडंसं गोमूत्र या ठिकाणी टाकून त्यामध्ये छानशी अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि धुपारासुद्धा या ठिकाणी आपण करून घेतलेला आहे। आणि इथे उंबरठ्याला जे आहे हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे।
तर बघू शकता आधी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर हाताने छान जे आहे जसं आपण गावाला जसं आपण उंबरठा किंवा बाहेरची ओसरी किंवा बाहेरची पडवी जी अशी आपण सारून घेतो त्या पद्धतीमध्ये आपण उंबरठा जो आहे तो सारून घेतलेला आहे। हळदीचं छान असं लेपन करून घेतलेलं आहे। त्यावरती कुंकवाची 5 बोटे लावून त्यानंतर इथे फुलं जी आहे ती ठेवून घेतलेली आहेत। इथे उंबरठ्याची पूजा संपन्न झाल्याच्या नंतर आपण आई तुळजाभवानीला इथे छानसा असा गजरा जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे। बघू शकता छानशी अशी गजऱ्याची माळ जी आहे ती देवीला या ठिकाणी आपण अर्पण केलेली आहे आणि मुख्य देवघराची पूजा देखील आपली पूर्णपणे संपन्न होत आलेली आहे। आणि त्यानंतर आई महालक्ष्मीला सुद्धा या ठिकाणी आपण गजरा जो आहे तो अर्पण केलेला आहे। छानशी अशी फुलांची सजावट देखील या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये एक एक करून आपली पूजा जी आहे ती संपन्न होत आलेली आहे आणि इथे धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा जी आहे ती संपन्न करून घेणार आहोत आणि करणार आहोत आपण नैवेद्याची तयारी। तर बघू शकता आपल्या देवघरातील मुख्य देवघरातील पूजा आणि आई महालक्ष्मीची पूजा देखील आपली संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पोथी वाचून पूजा जी आहे ती संपन्न करून घेतलेली आहे आणि त्यानंतर करणार आहोत नैवेद्याची तयारी। ते इथे नारळ घेतलेला, अर्धी वाटी नारळ घेतलेला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 1 चमचा साजूक तुपामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा जो आहे तो छान असा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्याच्या नंतर जितक्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये पाणी आणि दूध यामध्ये ॲड करायचं आहे। 2 चमचे जो नारळाचा जो क्रश आहे जो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला तो आपण यामध्ये टाकायचा आहे। झटपट होणारी अशी रवा नारळाची खीर आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची आहे, त्यानंतर वेलची पावडर टाकलेली आहे। छानशी अशी उकळी जी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे। अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये होणारी अशी ही नैवेद्याची खीर आज आपण या ठिकाणी बनवलेली आहे आणि देवांना या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवून घेणार आहोत। तर बघू शकता कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारा झटपट असा नैवेद्य आपण या ठिकाणी आज आपण बनवलेला आहे आणि इथे पाण्याचं मंडल काढून जो देवीला आपण नैवेद्य जो आहे तो आपण इथे अर्पण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर करणार आहोत रांगोळीची तयारी। तर आपल्या घरातलं जे आहे ते सगळं आवरून झालेलं आहे। देवघरातील पूजा देखील या ठिकाणी आपण आवरून घेतलेली आहे। पूजा देखील आपली संपन्न झालेली आहे। त्यानंतर करणार आहोत केलेली आहे आपण रांगोळीची तयारी। छानशी अशी रांगोळी या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत। तर आजचा हा छोटा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।